श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आणि हा व्हिडिओ मोजून 20 ते 22 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. चला तर मग सुरुवात करूया. काही वेळेला ना माणसाला स्वतःचे विचार ऐकून हसायला येतं, कारण आपण इतरांना सांगतो एक आणि आपल्या मनात चाललेलं असतं भलतंच काहीतरी. म्हणजे आपण जगाला दाखवतो की आपण खूप शांत आहोत आणि आपल्याला कशातच काही फरक पडत नाही, पण आत मात्र एक वेगळंच वादळ घोंगावत असतं. आणि हे द्वंद्व आहे ना, तेच माणसाला खरं माणूस बनवतं असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तुमच्या मनात एखादी गोष्ट खटकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा गांभीर्याने विचारच करत नाही. आणि आपण म्हणतो की स्वामी समर्थांचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात, पण ते नक्कीच दाखवतात स्वामी भक्तांनो. पण कधी कधी आपण त्या विचारांचा सोयीस्कर अर्थ लावतो का, असा प्रश्न मला पडतो. कारण भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर स्वतःच्या चुका मान्य करण्याची ताकद असणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आपण अनेकदा ती ताकद गमावून बसतो, कारण आपल्याला सतत असं वाटतं की आपण जे करतोय तेच बरोबर आहे. माणसं भेटतात, बोलतात, निघून जातात, पण काही माणसं मनात घर करून राहतात. ती त्यांच्या बोलण्यामुळे नाही, तर त्यांच्या वागण्यातल्या त्या एका साधेपणामुळे, जो आजकाल खूप दुर्मिळ झालाय. आणि आपल्याला वाटतं की आपण खूप प्रगती केली आहे, पण खरं सांगू का, आपण मनानं खूप गरीब होत चाललोय असं वाटतं. कारण छोट्या गोष्टीतला आनंद घेणं आपण विसरलोय. आता बघा ना, पूर्वी कसं असायचं की एखादी गोष्ट नाही मिळाली तर आपण रडत बसायचो, नाहीतर ती मिळवण्यासाठी प्रयत्न करायचो. पण आजकाल आपल्याला सगळं लगेच हवं असतं आणि ते मिळालं नाही की आपण थेट देवाला दोष देतो किंवा नशिबाला दोष देतो. पण कधी आपण हे बघतो का की त्या गोष्टीसाठी आपण खरंच पात्र होतो का, किंवा ती गोष्ट आपल्यासाठी खरंच गरजेची होती का? आणि हे जे प्रश्न आहेत ना, ते आपल्याला अस्वस्थ करतात, कारण त्यांची उत्तरं आपल्याकडे नसतात किंवा ती आपल्याला शोधायची नसतात. आयुष्यात अनेकदा असे वळण येतात जिथे आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय, पण खरं तर तिथूनच एका नवीन प्रवासाची सुरुवात होत असते. आणि आपल्याला ते कळत नाही, कारण आपलं लक्ष फक्त त्या वळणावर असतं. त्या वळणाच्या पलीकडे काय आहे हे बघण्याची आपली तयारी नसते. आणि आपण म्हणतो की स्वामी समर्थांनी सांगितलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य आपण फक्त संकटातच का आठवतो? जेव्हा सगळं चांगलं चाललेलं असतं तेव्हा आपण का नाही म्हणत की हे सगळं त्यांच्यामुळेच आहे? आणि हाच तो मानवी स्वभाव आहे जो मला कधी कधी खूप विचित्र वाटतो. आपण अपेक्षा करतो की दुसऱ्याने आपल्याशी चांगलं वागावं, पण आपण स्वतः दुसऱ्याशी कसं वागतो याचा विचार आपण कधीच करत नाही. आणि हीच ती विसंगती आहे जी आपल्या आयुष्यात दुःख निर्माण करते. आपण म्हणतो की समाधानी राहावं, पण समाधान म्हणजे नक्की काय हेच आपल्याला उमजलेलं नसतं. आपण धावतोय, सतत धावतोय, पण कुठे आणि कशासाठी हे कोणालाच माहिती नाही. आणि या धावपळीत आपण आपल्या माणसांना मागे सोडून देतोय. आणि शेवटी जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपल्याकडे फक्त पश्चाताप उरतो. मला आठवतंय, एकदा मी अशाच एका मनस्थितीत होतो जिथे मला कशातच रस नव्हता. पण मग हळूहळू लक्षात आलं की जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत जग बदलणार नाही. आणि ही जाणीव होणं खूप महत्वाचं असतं. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतं की आपण आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या सांगण्यावरून जगतोय? जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा, कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आयुष्य हे एका कोळ्याच्या जाळ्यासारखं असतं. आपण स्वतःच विणतो आणि स्वतःच त्यात अडकतो आणि मग बाहेर पडण्यासाठी धडपड करतो. पण जर आपण ते जाळं विणतानाच थोडीच खबरदारी घेतली असती तर कदाचित ही वेळ आली नसती. भक्ती ही प्रदर्शनाची गोष्ट नाही, ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि जोपर्यंत तो अनुभव आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण फक्त शब्दांचे बुडबुडे उडवत असतो. स्वामींचे नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्यासारखं स्थिर राहणं खूप कठीण आहे. कारण आपण चंचल आहोत, आपले विचार चंचल आहेत आणि आपली परिस्थिती तर त्याहून अधिक चंचल आहे. आपण म्हणतो की नशिबात असेल तेच मिळेल, पण नशिबाच्या नावाखाली हातपाय गाळून बसणं कितपत योग्य आहे? हा विचार आपण करायला हवा. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. आणि तरीही आपण चमत्काराची वाट पाहत असतो. चमत्कार हे मेहनतीतून घडतात हे आपण विसरतो. मला कधी कधी वाटतं की आपण देवाला इच्छा पूर्ण करणारे देव बनवून ठेवलाय, जिथे आपण फक्त आपल्या मागण्या टाकतो आणि त्या पूर्ण झाल्या की देवाचा विसर पडतो. हे नातं कसलं मग? हे तर एक प्रकारचे व्यवहार झाले ना. आणि आपण मानतो की आपण खूप धार्मिक आहोत, पण धर्माचा खरा अर्थ हा माणुसकीत आहे हे आपल्याला कधी कळणार? लोक म्हणतात की कलियुग आहे म्हणून सगळं वाईट घडतंय, पण युग कोणतंही असो, माणसाची वृत्ती हीच महत्वाची असते.
आणि आपण आपली वृत्ती सुधारण्यापेक्षा जगाला दोष देणं जास्त पसंत करतो. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी अशा व्यक्तीला भेटलात का जिने तुमचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय? जर भेटला असाल तर तुमचं नाव लिहा, जेणेकरून मलाही समजेल की अशी माणसं अजूनही आजूबाजूला आहेत. आपण जे पेरतो तेच उगवतं, हा निसर्गाचा नियम आहे. पण आपण काटे पेरायचे आणि गुलाबाची अपेक्षा करायची, हे कसं शक्य आहे? आपल्याला वाटतं की आपण खूप हुशार आहोत, पण खरं तर आपण स्वतःलाच फसवतोय, कारण आपल्याला सत्याचा सामना करण्याची भीती वाटते. आयुष्यातल्या प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते, फक्त ती पाहण्यासाठी डोळे आणि समजून घेण्यासाठी मन हवं असतं. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलंय की संयम ठेवा, पण आपण मात्र अधीर असतो. आपल्याला रिझल्ट लगेच हवा असतो आणि त्या घाईघाईत आपण अनेक चुका करून बसतो. यश म्हणजे काय तर फक्त पैसा मिळवणं का? मला तरी तसं वाटत नाही, कारण खूप श्रीमंत माणसं मी अत्यंत अस्वस्थ आणि दुःखी पाहिले आहेत. खरं यश हे मनातल्या शांततेत असतं आणि ती शांतता विकत घेता येत नाही, ती मिळवावी लागते. आपण आपल्या मुलांवर संस्कार करतो असं म्हणतो, पण आपण स्वतः जे करतो तेच मुलं शिकतात हे आपण विसरतो. त्यामुळे संस्कार हे बोलून नाही तर वागण्यातून करायचे असतात. समाज काय म्हणेल या भीतीने आपण कितीतरी गोष्टी करत नाही, पण तोच समाज जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा कुठे असतो? हा प्रश्न कधी स्वतःला विचारला आहे का? आपण मुखवटे घालून जगण्याचे इतकं सरावलो आहे की आपला खरा चेहरा कोणता हे आपण स्वतःच विसरलो आहोत. नातेसंबंधांमध्ये आजकाल पारदर्शकता राहिलेली नाही. प्रत्येक नात्यात काहीतरी स्वार्थ दडलेला असतो आणि जिथे स्वार्थ येतो तिथे प्रेम टिकत नाही. आपण म्हणतो की आपण स्वामींचे भक्त आहोत, मग आपल्या वागण्यात तो मोठेपणा का दिसत नाही? आपण अजूनही छोट्या गोष्टींवरून भांडतो, हेवा करतो आणि द्वेष करतो. जर आपण बदललो नाही तर या नामस्मरणाला काय अर्थ उरतो? आयुष्यात कधीतरी शांत बसून स्वतःशी संवाद साधा. बघा तुम्हाला काय जाणवतंय. कदाचित तुम्हाला अशी काही उत्तरं मिळतील जी तुम्हाला आजवर कधीच मिळाली नव्हती. आपण बाहेरच्या जगाला जिंकण्याच्या नादात स्वतःला हरवून बसलो आहोत. विश्वास ही अशी गोष्ट आहे ना, जी कमवायला वर्ष लागतात पण तुटायला एक सेकंद पुरेसा असतो. आणि एखादा विश्वास जर का तुमचा तुटला ना, तो पुन्हा जोडणं अशक्य असतं. आपण म्हणतो की सगळं देवाच्या हातात आहे, पण मग देवाने आपल्याला बुद्धी आणि शक्ती का दिली आहे? तिचा वापर करणं हे आपलं कर्तव्य नाही का? परिस्थिती कशी असो, तुमचं स्वाभिमान कधीच गमावू नका, कारण ज्याच्याकडे स्वाभिमान नाही तो माणूस जिवंत असून मेल्यासारखा आहे. आपण अनेकदा नक्कीच लोकांच्या यशाचा हेवा करतो, पण त्या यशामागे त्यांनी किती कष्ट घेतले आहेत हे आपण बघत नाही. कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशाची अपेक्षा करा, अन्यथा जे मिळतंय त्यात समाधान मानायला शिका. मला वाटतं की आपण निसर्गापासून खूप लांब गेलो आहोत, म्हणून आपण मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत झालो आहोत. म्हणून पूर्वीची माणसं झाडाखाली बसून शांत विचार करायची. आज आपण एसी रूम मध्ये सुद्धा शांतता लाभत नाही, आणि हे इतकं कशाचं लक्षण आहे? हे आपल्या विस्कळीत झालेल्या जीवनाचं लक्षण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा विचार बरोबर आहे तर एकदा सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा, कारण असे विचार लोकांपर्यंत पोहोचणं नक्कीच गरजेचं आहे. आपण म्हणतो की म्हातारपणी भक्ती करू, पण कोणाला गॅरंटी आहे की आपण उद्याचा दिवस बघणार आहोत? जे करायचंय ते आज आणि आत्ताच करायला हवं. वेळेचं महत्त्व ज्याला कळलं ना, त्याने अर्ध्याहून अधिक जग निघलं. आणि असं समजा, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नाही. आपण तासनतास मोबाईलवर घालवतो, पण घरातल्या माणसांशी 2 शब्द बोलायला आपल्याकडे वेळ नसतो. हे आजचं युगाचं दुर्दैव आहे. तंत्रज्ञान आपल्याला जवळ आणण्यासाठी होतं, पण त्याने आपल्याला एकमेकांपासून लांब नेलाय. आपण व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो, पण प्रत्यक्षात आयुष्यात आपलं स्टेटस काय आहे हे विसरतो. दिखाव्याच्या जगात आपण हरून गेलो आहोत. स्वामी समर्थांचे चरित्र वाचलं की कळतं की त्यांनी कधीच थाटमाट केला नाही. ते साधेपणाने राहिले आणि लोकांनाही तेच शिकवलं. पण आपण मात्र त्यांच्या नावाने मोठे सोहळे करतो आणि त्यांच्या शिकवणुकीला हरफाळ फासतो. भक्तीत अहंकार नसावा, आणि जिथे अहंकार असतो तिथे देव नसतो. आपण स्वतःला खूप मोठे समजतो, पण या विश्वात आपलं अस्तित्व एका रेणूसारखं सुद्धा नाहीये. हे जेव्हा कळतं तेव्हा अहंकार गळून पडतो. मृत्यू हे एकमेव सत्य आहे, आणि तरीही आपण असं जगतो की जणू आपण अमर आहोत. हे जे अज्ञान आहे ना, तेच आपल्या दुःखाचं मूळ आहे. आपण संपत्ती जमवतो, पण ती सोबत नेता येत नाही. सोबत जातात ती फक्त आपली कर्म आणि आपण कमावलेली माणसं. पण आपण माणसं कमावण्यापेक्षा पैसा कमावण्याला जास्त महत्त्व देतोय. काय उपयोग अशा संपत्तीचा जी तुम्हाला शांत झोपू देऊ शकत नाही? मला कधी कधी प्रश्न पडतो की आपण खरंच सुखी आहोत का, की फक्त तसं भासवतोय? सुखाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, पण आत्मिक सुख हे सर्वात श्रेष्ठ असतं. आपण दुसऱ्यांना दोष देणं खूप सोपं असतं, पण स्वतःच्या चुका शोधणं खूप कठीण असतं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या चुका शोधायला सुरुवात कराल
त्या दिवसापासून तुमची प्रगती सुरू होईल. जगात कोणताही माणूस पूर्ण नसतो. प्रत्येकात काही ना काहीतरी उणीव असते आणि ती उणीव स्वीकारणं म्हणजेच परिपक्वता आहे. आपण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात स्वतःच्या इच्छा मारून टाकतो आणि मग शेवटी एक रिकामपण जाणवायला लागतं. हे रिकामपण भरून काढण्यासाठी आपण पुन्हा बाहेरच्या जगात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते उत्तर आपल्या आतच असतं. आपण मंदिरामध्ये देवाला शोधतो, पण देव तर आपल्या समोर असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात असतो, भुकेलेल्याच्या पोटात खळ्यात असतो. आणि जोपर्यंत आपण माणुसकी जपत नाही तोपर्यंत आपली पूजा अर्चा सगळे काही व्यर्थ आहे. आपण खूप मोठे ग्रंथ वाचतो, पण आयुष्याचं छोटं पुस्तक वाचायला विसरतो. जीवनाचा प्रत्येक क्षण हा एक धडा असतो, पण तो शिकण्याची आपली तयारी असायला हवी. आपण अपयशाला घाबरतो, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे आपण विसरतो. ज्याने कधीच अपयश पाहिलं नाही तो यशाची खरी किंमत कधीच समजू शकणार नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका, कारण काळ नेहमी बदलतो. आज दुःख आहे तर उद्या सुख नक्की येईल, हा विश्वास असायला हवा. आपण म्हणतो स्वामी समर्थ आणि मग सगळं त्यांच्यावर सोडून देतो, पण त्यांनी सांगितलंय की तू तुझा प्रयत्न कर, मग मी तुला मदत करेन. नुसतं बसून राहून काहीच मिळत नाही. तुमचं काम तुम्ही ओळख असायला हवी आणि लोक तुमच्या नावापेक्षा तुमच्या कामाने तुम्हाला ओळखले पाहिजेत. आपण अनेकदा प्रसिद्धीच्या मागे धावतो, पण खरी प्रसिद्धी ही तुमच्या चारित्र्यात असते. चारित्र्य शुद्ध असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नसते. आपण सोशल मीडियावर कोणालाही काहीही बोललो, कारण तिथे आपण ओळख लपलेली असते, पण आपल्या शब्दांनी कोणाच्या मनाला किती वेदना होतात याचा विचार आपण करत नाही. शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात आणि एकदा निघालेले शब्द कधीच मागे घेता येत नाही. त्यामुळे तुम्ही बोलताना नेहमी विचार करून बोला. मवाळ बोलण्याने काम होतात, पण रागाने फक्त बिघडतात. आणि म्हणून मयाळूपणाने बोला. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, कारण रागाच्या भरात माणूस आपली सदविवेक बुद्धी हरवून बसतो. कितीतरी वेळा आपण रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप करायला लावतात. जर तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर तुमच्या विचारांवर काम करा. विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की नशीब बदलतं. आपण म्हणतो की नशिबात असेल तरच यश मिळेल, पण नशीब हे आपल्या कर्माने घडतं हे आपण का विसरतो. कर्म चांगले ठेवा, फळ आपोआप मिळेल. देवाला लाच देण्याची गरज नाही, कारण तो तुमचा भाव बघतो, तुमचा पैसा नाही. आपण देवाला सोन्याचे दागिने अर्पण करतो, पण त्यापेक्षा एखाद्या गरीबाला जेव घातलं तर देवाला जास्त आनंद होईल असं मला वाटतं. भक्तीत साधेपणा हवा, तिथे बळेजाव नसावा. आणि आजच्या जगात प्रामाणिक राहणं कठीण आहे, पण ते अशक्य नाही. प्रामाणिक माणसाला कदाचित सुरुवातीला त्रास होईल, पण शेवटी विजय त्याचाच होतो. लबाडीने मिळवलेलं वैभव जास्त काळ टिकत नाही आणि आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवण्याच्या जिद्दीने धावतोय, पण शेवटी आपल्या हातात काय उरतं याचा विचार कधी केलाय का? निवांत वेळी जेव्हा आपण स्वतःशी बोलतो तेव्हा जाणवतं की आपण खूप काही हरवलाय आणि ती निरागसता, तो विश्वास आणि ती आपुलकी आता कुठेतरी हरवली आहे. पुन्हा त्या गोष्टी शोधायच्या असतील तर आपल्याला आपल्या मुळांकडे जावं लागेल. आपण झाडं तोडली आणि सिमेंटची जंगलं उभी केली आणि आता आपण म्हणतोय की पाऊस पडत नाही. निसर्गाचा कोप झाला की माणूस किती हतबल होतो हे आपण पाहिलंय, तरी आपण सुधरत नाही आहोत. आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत? फक्त पैसा आणि प्रदूषण का? संस्कार आणि निसर्ग देणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वामी समर्थांनी निसर्गावर प्रेम करायला शिकवलंय. त्यांनी प्रत्येक जीवामध्ये ईश्वराचं रूप पाहिलंय. आपणही तसा प्रयत्न का करू नये? जगाला बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणं सोपं असतं, पण आपण कठीण मार्ग निवडतो. आपण इतरांना उपदेश करतो, पण स्वतः त्याचं पालन करत नाही. याला ढोंगीपणा म्हणतात. जोपर्यंत आपण पारदर्शक होत नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांती मिळणार नाही. आयुष्य खूप छोटं आहे, ते भांडणात आणि एकमेकांवर जळण्यात वाया घालवू नका. प्रेम द्या आणि प्रेम मिळवा. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला स्वतःलाही आनंद मिळतो. आपण दुःखी का आहोत? कारण आपण फक्त स्वतःचा विचार करतोय. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख शोधायला लागाल ना, त्या दिवशी तुमचं सगळं काही दुःख नाहीसं होईल. हे सांगणं सोपं आहे, पण आचरणात आणणं कठीण आहे. मला माहिती आहे, पण अशक्य नक्कीच नाही. आपण प्रयत्न तर करू शकतो ना. आयुष्यातल्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं. काही माणसं आपल्याला धडा देण्यासाठी येतात, तर काही माणसं आयुष्यासाठी साथ देण्यासाठी येतात. कोणतंही नातं गृहीत धरू नका, कारण गमावलेली माणसं पुन्हा परत येत नाहीत. आपण अनेकदा उशिरा जागे होतो आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. वेळेवर सावरलेलं बरं असतं. मला कधी कधी असं वाटतं की आपण ते सगळं का करतोय? काय साध्य करायचं आपल्याला? जर शेवटी आपल्याला रिकाम्या हाताने जायचं असेल तर मग इतकी ओढाताण कशासाठी? पण मग वाटतं
की हाच तर जीवनाचा खेळ आहे, यात जो आनंदाने खेळला तोच खरा विजेता आहे. आपण मात्र या खेळाला इतकं गंभीर घेतलंय की आपण खेळायलाच विसरलो आहोत. आपण फक्त टेन्शन घेतोय आणि टेन्शन देतोय. आयुष्यात थोडा वेळ राहा, हसा आणि हसवा. हसणं हे अर्ध्या आजारावरचं औषध आहे. पण आज लोक हसायलाही विसरले आहेत. लाफ्टर क्लबमध्ये जाऊन हसावं लागतंय, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. नैसर्गिक हसू आता राहिलं नाही. स्वामी समर्थांच्या समोर बसल्यावर जे समाधान मिळतं ना, ते कोणत्याही मॉलमध्ये किंवा पिक्चरमध्ये मिळत नाही. कारण तिथे एक वेगळी ऊर्जा असते. ती ऊर्जा आपल्या आतही आहे, पण आपण ती शोधत नाही. आपण बाहेरच्या प्रकाशाने डोळे दिपवून घेतले आहेत आणि आपल्या आतला अंधार आपल्याला दिसत नाहीये. तो अंधार दूर करण्यासाठी ज्ञानाचा दिवा लावावा लागतो. आणि ज्ञानाचा दिवा लावणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही, तर अनुभवातून शिकणं आहे. आयुष्यात आलेल्या संकटांना घाबरू नका, कारण ते तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली असतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, यावर विश्वास ठेवा. कदाचित आता ते चांगलं वाटत नसेल, पण भविष्यात जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ते का घडलं होतं. आपण देवाकडे मागतो ते आपल्याला मिळत नाही, कारण देवाला माहिती असतं की आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे. आपण लहान मुलांसारखे हट्ट धरतो, पण तो आपल्या कल्याणासाठीच आपला हट्ट पूर्ण करत नाही. हा विश्वास ज्याच्यामध्ये आहे ना, तो कधी अस्वस्थ होत नाही. आयुष्यातले काही प्रश्न अनुत्तरित राहिलेले चांगले असतात, कारण त्यांची उत्तरं मिळाली तर कदाचित जगण्यातली मजा निघून जाईल. शोध घेणं हे माणसाचं काम आहे आणि तो शोध कधी संपत नाही. कधी तो पैशांचा असतो, कधी सुखाचा, तर कधी स्वतःचा. पण स्वतःला शोधणं हे सर्वात मोठं कठीण काम आहे. आपण जगाला ओळखतो, पण स्वतःला ओळखत नाही. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ओळख होईल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही, कारण तुम्ही स्वतःच तुमचे आधार व्हाल. आणि अनुभवातून शिकणं हाच तर खरा प्रवास आहे. आयुष्य हे पाणी आहे, ते वाहत राहिलं पाहिजे तरच ते शुद्ध राहतं. साचलं की त्याला दुर्गंधी येते. तसंच विचारांचंही असतं. विचार वाहत असायला हवेत, नवीन गोष्टी स्वीकारायला हव्यात. जुन्या गोष्टी कवटाळून बसलात तर प्रगती होणार नाही. स्वामींनी नेहमी सांगितलंय की चालत राहा, थांबला तो संपला. आयुष्यात किती अडथळे आले तरी थांबायचं नाही. प्रत्येक अडथळा तुम्हाला काहीतरी शिकवून जातो. आजची ही घडी, हा क्षण खूप मोलाचा आहे. तो पुन्हा येणार नाही, मग तो रागात किंवा दुःखात का घालवायचा. आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या. हाच तर जीवनाचा खरा मंत्र आहे. आपण विनाकारण गुंतागुंत करून ठेवली आहे. साधेपणाने जगलं तरच आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्ही कधी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शांत बसला आहात का? जर नसेल तर नक्की जाऊन बघा. तिथे तुम्हाला जे कळेल ते कोणत्याच प्रवचनात कळणार नाही. शांतता खूप काही सांगून जाते, फक्त ती ऐकण्याची तयारी असायला हवी. आपण खूप गोंगाट करतोय आपल्या डोक्यात आणि आपल्या आयुष्यातही. हा गोंगाट कमी करायचा असेल ना, तर आपल्याला थोडं अंतर्मुख व्हावं लागेल. स्वतःशी मैत्री करा. जगाशी मैत्री करण्यापूर्वी स्वतःशी मैत्री करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्वतःशी खुश असाल तरच तुम्ही इतरांना खुश ठेवू शकता. आपण अनेकदा स्वतःवरच प्रेम करत नाही आणि मग इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करतो. हे कसं शक्य आहे? स्वतःला स्वीकारा आणि तुमच्या उणीवांचं. कोणी परफेक्ट नाही आणि असणारही नाही आणि असण्याची गरजही नाहीये. जसे आहात तसे छान आहात. फक्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न रोज करा. कालच्यापेक्षा आज आपण थोडे अधिक चांगले माणूस झालो आहोत का? हा प्रश्न रोज झोपण्यापूर्वी स्वतःला विचारा. जर उत्तर हो असेल तर समजा तुमचं आयुष्य योग्य दिशेला चाललं आहे. पैसा येईल आणि जाईल, पण तुमचं वागणं लोकांच्या लक्षात राहील. माणसाच्या आयुष्यात तरी सगळ्यात मोठी पुंजी म्हणजे त्याने कमवलेली माणसं आहे आणि त्याने केलेलं चांगलं काम आहे. बाकी सगळे इथे सोडून द्यायचं आहे. हा विचार जर नेहमी मनात राहिला तर चुकीची कामं आपल्या हातून होणार नाहीत. आपल्याला वाटतं की कोणी बघत नाहीये, पण आपल्या आतला तो जो आवाज असतो ना, तो सगळं बघत असतो. त्या आवाजाशी प्रामाणिक राहिला तर तुम्हाला कोणाचीच भीती वाटणार नाही. आयुष्य एक कोडं आहे असं म्हणतात, पण ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते जगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन असतं. कधी ऊन असेल तर कधी सावली असेल. दोन्हींचा स्वीकार करायला शिका. ऊन नसेल तर सावलीची किंमत कळणार नाही आणि सावली नसेल तर उन्हाचा चटका कळणार नाही. हे चक्र असं सुरू राहणार आहे. आपण फक्त एक छोटीशी भूमिका निभावतोय. ती भूमिका प्रामाणिकपणे निभावणं हेच आपलं कर्तव्य आहे. आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण पुढे जात राहू. पण प्रयत्न आपलेच असायला हवेत. देवाला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्माकडे बघूया. आजचा हा संवाद तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि मनापासून ऐकत चला. आपलं आयुष्य सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची नजर हवी. ती नजर आपल्याला लाभो. आपण किती धावतोय ना, कधी विचार केलाय का की या धावपळीचा शेवट काय असेल? शेवटी काय उरणार आहे आपल्याकडे? फक्त काही आठवणी आणि काही क्षण. मग ते क्षण आपण कडू का करतोय? गोडवा जपायला हवा
नात्यात, शब्दात आणि मनात सुद्धा. जोपर्यंत मनात गोडवा आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. द्वेषाने फक्त स्वतःचं नुकसान होतं. समोरच्याला काय फरक पडतो हे माहीत नाही, पण तुमचा जळजळ होतो हे मात्र नक्की आहे. त्यामुळे कोणाचाही द्वेष करण्यापेक्षा त्याला माफ करायला शिका. क्षमा हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याने क्षमा करायला शिकले त्याने स्वतःला मुक्त केलंय. कारण आपण अनेकदा इतरांना पकडून ठेवतो, त्यांच्या चुकांना पकडून ठेवतो आणि मग स्वतःच दुःखी होतो. सोडा ते सगळं. जे झालं ते झालं. पुढे काय करायचं ते महत्वाचं आहे. वर्तमानात जगायला शिका. भविष्य कोणाचंही नसतं आणि भूतकाळ परत येत नाही. फक्त हा क्षण आपला आहे आणि तो आनंदाने साजरा करा. स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस. याचा अर्थ असाच आहे की भविष्याची चिंता करू नकोस. मी आहे ना, मग कशाला काळजी करता. पण तरीही आपण करतोच ना. हीच तर मानवी प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला बदलणं म्हणजे साधना आहे. आणि भक्ती म्हणजे फक्त माळ ओढणं नाही, तर मनावर ताबा मिळवणं आहे. जो स्वतःच्या मनाचा राजा झाला तो जगाचा राजा झाला. पण आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत. मन सांगतं तसं आपण वागतो. मनाला शिस्त लावणं गरजेचं आहे. बुद्धीचे मनावर राज्य करायला हवं, पण आज बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे. तिला शुद्ध करण्यासाठी चांगले विचार ऐकणं आणि वाचणं गरजेचं आहे. म्हणूनच मी हे सगळं मांडतोय. कदाचित कोणा एकाला तरी याचा फायदा होईल. जर एखाद्याच्या आयुष्यात थोडा तरी बदल झाला तर माझ्या या बोलण्याचं सार्थक होईल. बाकी काय, आयुष्य चालत राहील. कोणी बोललं तरी नाही आणि नाही बोललं तरी. पण बोलण्याने मन हलकं होतं. संवाद महत्वाचा असतो. संवाद तुटला की नाती तुटतात. म्हणूनच बोलत राहा, स्वतःशी आणि इतरांशी. पण बोलण्यात अर्थ हवा, केवळ बडबड नको. शब्दांना वजन हवं आणि ते वजन अनुभवातून येतं. ज्याने आयुष्य अनुभवलंय त्यांच्या शब्दात एक वेगळीच ताकद असते आणि ती ताकद मला माझ्या शब्दात आणायची आहे. माहिती नाही मी किती यशस्वी होईल, पण प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. स्वामी समर्थांची कृपा असेल तर सगळं चांगलं होईलच. विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या शक्तीवर जी हे जग चालवते. आपण निमित्त आहोत. आपण फक्त आपलं काम करायचंय. फळाची चिंता न करता. हेच तर गीतेत सांगितलंय आणि हे स्वामींनी सुद्धा सांगितलंय. पण आपण नेहमी ऐकतो आणि विसरतो. विसरणं ही सुद्धा देवाची देणगीच आहे म्हणा. नाहीतर जुनी दुःख कशी विसरली असते आपण. पण काही गोष्टी विसरू नयेत, जसे की उपकार आणि संस्कार. ज्याने आपल्या संकटात मदत केली त्याला कधीच विसरू नका आणि ज्याने आपल्याला वाढवलं त्याचे संस्कार कधी सोडू नका. आजच्या जगात ही मूल्य हरवत चालली आहेत. ती पुन्हा जोपासायची असतील आणि ती गरज आहे. म्हणून आपण मोठे झालो म्हणजे शहाणे झालो असं नाही. शहाणपण वयावर नसतं, ते अनुभवावर असतं. काही वेळा लहान मुलं सुद्धा खूप मोठे काहीतरी शिकवून जातात. ते स्वीकारण्याची तयारी हवी. अहंकार आडवा आला की शिकणं थांबतं आणि ज्याचं शिकणं थांबलं तो माणूस जिवंत असून मृतवत आहे. शिकत राहा आयुष्यभर. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन असतं. ते आत्मसात करा आणि स्वतःला घडवा आणि इतरांनाही घडायला मदत करा. सहकार्य हीच मानवी संस्कृती आहे. स्पर्धा नसावी, सहकार्य असावं. पण आज सगळीकडे स्पर्धा आहे. एकमेकांना मागे खेचण्याची चढदोड आहे आणि या चढाओढीत आपण स्वतःलाच मागे खेचतोय हे आपल्याला कळत नाहीये. प्रगती म्हणजे दुसऱ्याच्या डोक्यावर पाय देऊन वर जाणं नाही, तर दुसऱ्याचा हात धरून त्याला सोबत घेऊन जाणं आहे. हीच खरी प्रगती आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण धर्माच्या नावावर भांडतो, पण धर्माचा आत्मा माणुसकी आहे हे विसरतो. कोणत्याही देवाने किंवा संताने कधी सांगितलं नाही की एकमेकांशी भांडा. त्यांनी नेहमी प्रेमाचा संदेश दिलाय. आपण तो विसरतो आणि फक्त कर्मकांडाकडे अडकतो. कर्मकांड महत्वाचे असतीलही, पण त्यामागील भाव जास्त महत्वाचा आहे. भावाशिवाय भक्ती म्हणजे शरीराशिवाय आत्मा आहे. निर्जीव सजीव भक्ती करा. जिथे प्रेम आहे तिथेच खरी भक्ती आहे. आपल्या आई वडिलांच्या सेवेत देव शोधा, तिथेच तो नक्की मिळेल. बाहेर कुठे भटकण्याची गरज नाही. घरी असलेल्या देवांना विसरून बाहेरच्या देवांना शोधण्यात काय अर्थ आहे. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवलंय, त्यांच्या डोळ्यात आनंद असेल तर देवालाही आनंद होतो. पण आज अनेक आई वडील वृद्धाश्रमात आहेत. हे आपल्या समाजाचं विदारक चित्र आहे. आपण प्रगती केली म्हणायची की अधोगती, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नसू तर आपल्या भक्तीला काहीच अर्थ नाही. स्वामी समर्थांनी सुद्धा आई वडिलांची सेवा हीच मोठी सेवा सांगितली आहे. हे लक्षात ठेवा. पैसा कितीही कमवा, पण आई वडिलांचा आशीर्वाद नसेल तर त्या पैशाला काहीच किंमत नाही. आशीर्वाद ही अशी संपत्ती आहे जी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढते. ती कमवा. लोक तुम्हाला चांगलं म्हणतील यापेक्षा मन तुम्हाला चांगलं म्हणेल असं वागा. मन हे कधीच खोटं बोलत नाही. ते आरशासारखं असतं, फक्त आपण तो आरसा पुसत नाही. त्यावर धुसर चढलेली असते आणि ती धूळ झटकली की सत्य समोर येतं. आणि हे जे काही बोललो ना, ते कदाचित कोणाला तरी टोचेल, पण सत्य नेहमी कडू असतं. पण ते पचवणं गरजेचं असतं. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल ना,
तर कडू औषध घ्यावंच लागतं. तसंच हे विचारांचं औषध आहे. हे घेतल्याने तुमचं मन निरोगी होईल आणि मन निरोगी झालं की शरीर आपोआप निरोगी होतं. आजच्या ताणतणावाच्या जगात मनाचं आरोग्य जपणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी ध्यान करा, प्रार्थना करा किंवा फक्त शांत बसा. स्वतःला वेळ द्या आणि तुम्ही स्वतःसाठी किती महत्त्वाचे आहेत हे समजून घ्या. तुम्ही आहात म्हणून तुमचं जग आहे. जर तुम्हीच नसाल तर या जगाला तुमच्यासाठी काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे स्वतःची नक्कीच काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि मग बघा जग कसं बदलतं. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेतच, फक्त तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि विश्वासाचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करणार नाही. विश्वासाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं सर्वोत्तम द्या आणि मग निकाल आल्यावर त्यांच्यावर सोडा. जे होईल ते तुमच्या भल्यासाठीच असेल. हा विचार तुम्हाला ताकद देईल. कधी कधी आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्यावर अन्याय केलाय, पण देवाला भविष्यातलं सगळं दिसत असतं. आपल्याला फक्त आजचं दिसतं, म्हणून आपल्याला तो अन्याय वाटतो. पण तो अन्याय नसून हे एका प्रकारचे नियोजन असतं. जसं एखादा डॉक्टर ऑपरेशन करताना पेशंटला वेदना देतो, पण त्या वेदना त्याला बरं करण्यासाठी असतात. तसंच आयुष्यातली संकट सुद्धा आपल्याला घडवण्यासाठी असतात. ती स्वीकारायला शिका, हार मानू नका. तुम्ही जेवढे खंबीर राहाल तेवढं संकट छोटं होत जाईल आणि जर तुम्ही घाबरलात तर ते संकट तुम्हाला गिळून टाकेल. निर्णय तुमचा आहे. तुम्हाला लढायचं आहे की पळायचं आहे. शूर माणसं लढतात आणि ते इतिहास नाव करत असतात. म्हणून आपल्याला इतिहास घडवायचा नसेल तरी चालेल, पण स्वतःचं आयुष्य तरी सन्मानाने जगायला हवं. कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये इतकं स्वतःला समर्थ बनवा. स्वामी समर्थांचं नाव घेताना स्वतःला सुद्धा समर्थ बनवणं गरजेचं आहे. परावलंबित्व हे दुःखाचं मूळ आहे. स्वावलंबी व्हा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा नक्कीच तुम्ही पायावर उभं राहिलं पाहिजे. जो स्वतःच्या पायावर उभा राहतो आणि असतो त्याला जग मान देतं, आणि जो दुसऱ्यांच्या कुबड्यांवर चालतो त्याला लोक दया दाखवतात. आपल्याला कोणाची दया नकोय, आपल्याला आदर हवाय. आणि हा आदर हा कर्तृत्वातून निर्माण होतो. कष्ट करा, मेहनत करा. कष्टाचं फळ कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या ते नक्की मिळेल. फक्त संयम ठेवा. संयम ही सर्वात मोठी परीक्षा असते. ज्याने ही परीक्षा पास केली तो आयुष्याची परीक्षा सुद्धा पास झाला. काही वेळा आपण शांत बसलेलो असतो आणि अचानक मनात येतं की आपण नक्की कोणासाठी जगतोय, म्हणजे स्वतःसाठी की लोकांसाठी. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत आपण जे काही करतो त्यामागे लोकांच्या अपेक्षांचं ओझं जास्त असतं आणि स्वतःची आवड मात्र कुठेतरी कोपऱ्यात पडलेली असते. मग अशा जगण्याला काय अर्थ आहे, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा खरी अस्वस्थता सुरू होते. आणि ही अस्वस्थता खूप महत्वाची आहे, कारण ती आपल्याला बदलायला भाग पाडते. आपण म्हणतो की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, पण आपण स्वतःच्या पाठीशी उभे आहोत का? आपण स्वतःवर विश्वास ठेवतो का? की प्रगती निर्णयासाठी आपण दुसऱ्याच्या तोंडाकडे बघतो? आयुष्यात जोपर्यंत तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतः घेत नाहीत तोपर्यंत देव तरी तुम्हाला कशी मदत करणार? मला आठवतंय की पूर्वी माणसं खूप साधी असायची. त्यांच्याकडे सोयी सुविधा कमी होत्या, पण समाधान जास्त होतं. आज आपल्याकडे सगळं काय आहे. हातामध्ये जगाची माहिती देणारा मोबाईल आहे, पण मनात मात्र प्रचंड गोंधळ आहे. आपण माहितीने श्रीमंत झालोय, पण अनुभवाने गरीब होत चाललोय असं वाटतंय. अनुभव हा बाजारात विकत मिळत नाही, तो जगण्यातून मिळवावा लागतो. आणि जगणं म्हणजे फक्त एक दिवस ढकलणं नाही, तर प्रत्येक क्षणाचा अर्थ समजून घेणं आहे. तुमच्या आजूबाजूला अशी काहीतरी माणसं असतील आणि कितीतरी माणसं असतील जी खूप हसताना दिसतात, पण त्यांच्या डोळ्यात बघितलं तर एक वेगळीच गोष्ट कळते. आपण कधी प्रयत्न केलाय का त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाने बोलण्याचा? की आपण फक्त आपल्याच विश्वात मग्न असतो? जग खूप वेगवान झालंय आणि या वेगात आपण माणुसकी मागे सोडून दिली की काय अशी भीती वाटते. भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणं नाही, तर आपल्या वागण्यातून कोणाला तरी आधार देणं आहे. स्वामी समर्थांनी सांगितलं होतं की आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, पण याचा अर्थ असा नाही की आपण आळशी बनायचं. त्यांनी कष्ट करायला सांगितलंय, नीतीने वागायला सांगितलंय. आपण मात्र शॉर्टकट शोधतो. आपल्याला वाटतं की काहीतरी चमत्कार होईल आणि आपली सगळी दुःख एका रात्रीत संपतील, पण तसं नसतं. प्रत्येक दुःखाचा एक काळ असतो आणि तो आपल्याला भोगावाच लागतो. त्यातून जो तावून सुलाखून बाहेर पडतो तोच खरा माणूस ठरतो. यशाच्या मागे धावताना आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग कमावलेला सगळा पैसा ते आरोग्य मिळवण्यासाठी पूर्णपणे खर्च करून टाकत असतो. हे कसली बुद्धिमत्ता आहे? आणि आपण निसर्गाचा आदर करायला विसरलोय. आपल्याला वाटतं की आपण निसर्गावर विजय मिळवलाय, पण एक छोटासा भूकंप किंवा महापूर आला की आपली लायकी काय आहे हे आपल्याला समजतं. माणूस निसर्गाचा एक भाग आहे, तो मालक नाही. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा कदाचित आपण पृथ्वीवर नीट जगू शकू. तुमचं काय मत आहे यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
की आपण खरंच प्रगती केली आहे की फक्त विनाशाकडे धावतोय. आयुष्य हे खूप अनपेक्षित असतं. कधी काय होईल सांगता येत नाही, पण जो तयार असतो त्याला कशाचीच भीती नसते. म्हणून स्वतःला मानसिकरित्या सक्षम बनवा. संकटांना घाबरण्यापेक्षा त्यांना संधी माना. प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी नवीन शिकवून जातं. त्यातून तावून सुलाखून निघा. तुम्ही अधिक चमकू लागाल. हिरा जितका जास्त घासतो तितकाच तो जास्त चमकतो. तसंच आपलं आयुष्य आहे. जितकी जास्त आव्हानं तितकंच जास्त विकास. आव्हानांना घाबरू नका, त्यांचं स्वागत करा. ते तुम्हाला मोठे करण्यासाठी येत असतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता कोणाचं तरी मन मोडलं की मग पश्चाताप करण्यात काय अर्थ असतो? आपण दिवसभर कितीतरी लोकांशी बोलतो, पण कधी विचार केलाय का की आपल्या एका शब्दामुळे समोरच्याच्या मनात काय चाललं असेल? मला काल असाच एक अनुभव आला. एका जुन्या ओळखीच्या माणसाचा फोन आला होता. बिचारा खूप दिवसांपासून अडचणीत आहे. मी घाईत होतो म्हणून त्याला थोडं फटकून बोललो. फोन ठेवल्यावर मात्र राहून राहून तेच मनात येत होतं. आणि स्वामींच्या विचारात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते की समोरच्या माणसामध्ये सुद्धा तोच आत्मा आहे जो तुमच्यात आहे. मग आपण भेदभाव का करतो? आपण कोणाला तरी कमी का लेखतो? ही जी मीपणाची भावना आहे ना, तीच आपल्या माणसांपासून तोडते. मला स्वतःला असं वाटलं की आपण रोजच्या आयुष्यात इतके मेकॅनिकल झालोय ना की आपल्याला साधी माणुसकी दाखवायला सुद्धा वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये गेल्यावर तोच ताण, घरी आल्यावर तीच कटकट. यात आपण स्वतःला हरवून बसलोय. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही एखाद्या यंत्रासारखे वागताय? म्हणजे तुम्ही सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काही आधीच ठरलेलं असतं. त्यात नवीन असं काहीच नसतं. जर तुम्हालाही असं वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमचं नाव नक्कीच लिहा आणि तुमचा अनुभव सांगा. बघूया किती लोकांना हाच अनुभव येतोय. खरं तर आयुष्य हे प्रवाहासारखं असायला हवं, जे सतत वाहत राहतं, पण आपण त्याला एका डबक्यासारखं करून ठेवलंय. बदल हा निसर्गाचा नियम आहे, पण आपण बदलायला खूप घाबरतो आणि आपल्याला सुरक्षित वाटतं ते आपल्या जुन्या सवयींमध्येच. पण प्रगती हवी असेल तर जुनं सोडून द्यावंच लागतं. स्वामी समर्थांनी सुद्धा नेहमी सांगितलंय की जुन्या रूढी आणि अंधश्रद्धांमध्ये अडकून राहू नका. स्वतःचा विकास करा. आपण म्हणतो की आम्ही स्वामींचे भक्त आहोत, पण त्यांच्या शिकवणीतलं एकतरी तत्व आपण पाळतो का? भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर तुमचे आचार आणि विचार कसे आहेत हे जास्त महत्वाचं आहे. मला आठवतंय लहानपणी आई सांगायची की कोणाला मदत केली की देव खुश होतो. तेव्हा ते खूप साधं वाटायचं, पण आता कळतंय की त्यामागचा अर्थ किती मोठा आहे. आज कोणाकडे दुसऱ्यासाठी वेळच उरलेला नाही. प्रत्येक जण स्वतःच्याच विवेचनेत आहे. पण कधीतरी कुणा अनोळखी माणसांना मदत करून बघा. त्यातून जे समाधान मिळतं ते कोणत्याही पैशात विकत घेता येत नाही. आयुष्य हे केवळ घेण्याचं नाव नाहीये, तर देण्याचं सुद्धा आहे. आपण जगाकडून खूप अपेक्षा करतो, पण आपण जगाला काय देतोय? द्वेष, मत्सर की प्रेम? जर आपण प्रेम दिलं तर आपल्याला प्रेम परत मिळेल. हे कर्माचं चक्र आहे जे कधीच चुकत नाही. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. जर तुम्ही कोणाचं वाईट केलं असेल तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. स्वामी समर्थांकडे बघितल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांची स्थिरता. किती गर्दी असो, किती गोंधळ असो, ते आपल्या धुंदीत असायचे. आपल्याला ती स्थिरता आपल्या आयुष्यात हवी आहे. आपण छोट्या गोष्टींवरून विचलित होतो. कोणी काही बोललं की आपलं डोकं खराब होतं. काही नुकसान झालं की आपण रडायला लागतो. ही चंचलता आपल्याला कमकुवत बनवते. मन एकाग्र करायला शिका. त्यासाठी काही खूप मोठे प्रयोग करायची गरज नाही. फक्त रोज 5 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी खूप फरक पडतो. आपण शरीराची खूप काळजी घेतो, जिम लावतो, डाएट करतो, पण मनाचं काय? मन तर सतत एकीकडे आणि दुसरीकडे धावत असतं. त्याला आवर घालणं हीच खरी साधना आहे. मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त नक्कीच आपण डोक्याला ताण करून घेतो. लोकांचे जे फीडबॅक असतात त्याबद्दल, लोक आपल्याला काय बोलतात त्याबद्दल, कोणाला माझं वागणं आवडेल का, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, या विचारातच आपण आपलं अर्ध आयुष्य घालवतो. पण खरं सांगू का, कोणाकडेच तुमच्याबद्दल विचार करायला इतका वेळ नाहीये. प्रत्येक जण स्वतःच्या आयुष्यात गुंफलेला आहे. मग आपण कोणासाठी स्वतः बदलतोय? पण स्वतःला जे योग्य वाटतं ते करा. फक्त ते कोणाला त्रासदायक नसावं याची काळजी घ्या. स्वामी समर्थांच्या आयुष्यातले असे अनेक प्रसंग आहेत जिथे त्यांना लोकनिंदेची पर्वा केली नाही आणि ते त्यांच्या तत्वांवर ठाम राहिले. आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे. आयुष्यात येणारी संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला घडवण्यासाठी येतात. जसं सोनं अग्नीतून गेल्यावर चकाकतं आणि तसंच आपण सुद्धा संघर्षातून गेल्यावर प्रगल्भ होतो. त्यामुळे अडचणींना घाबरू नका. संकट आलं की समजा की देव तुमची परीक्षा घेतोय आणि तुम्हाला काहीतरी मोठं देण्यासाठी तयार करतोय. ही पॉझिटिव्हिटी आपल्या आयुष्यात असायला हवी. पण आपण काय करतो?
आपण लगेच हातपाय गाळून बसतो, मग आपल्याला देवाचा राग येतो. मीच का? हा प्रश्न आपण देवाला विचारतो. पण जेव्हा आपल्याला सुख मिळतं तेव्हा आपण कधी विचारलंय का की मलाच काय इतकं सुख मिळालं? तेव्हा आपण म्हणतो की हे माझ्या कष्टाचं फळ आहे, सुखाचं श्रेय आहे, आणि स्वतःकडे हे आणि दुःखाचं खापर देवावर. हे कसं चालेल? दोन्ही गोष्टींचा स्वीकार सारख्याच भावनेने करायला शिका. स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये जर तुम्हाला हे पटत असेल तर. आयुष्यात नाती जपताना खूप कसरत करावी लागते. आजकाल नाती खूप नाजूक झाली आहेत. एका चुकीच्या शब्दामुळे वर्षानुवर्षाची मैत्री संपते. इगो किंवा अहंकार हा नात्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे. मीच का झुकू ही वृत्ती आपल्याला आपल्या माणसांपासून लांब नेते. पण कधी कधी नातं टिकवण्यासाठी झुकणं सुद्धा गरजेचं असतं. झुकणारा माणूस लहान होत नाही, उलट त्याचा मोठेपणाच दिसून येतो. मलाही खूप वेळा असं वाटलं की मी का माफी मागू, माझी काय चूक होती. पण जेव्हा मी पुढाकार घेऊन बोललो तेव्हा समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून मला जाणीव झाली की नातं त्या अहंकारापेक्षा कधीतरी जास्त महत्वाचं होतं. विसरून जा जुन्या गोष्टी. कोणावरही राग ठेवू नका. आणि राग हा विषासारखा असतो जो आपण पितो आणि अपेक्षा करतो की समोरचा माणूस मरेल. त्या विषाचा परिणाम आपल्यावरच होतो. मुक्त व्हा आणि या सगळ्या पाशातून. आयुष्य खूप छोटं आहे, ते भांडणात घालवण्यासाठी नाहीये. आनंदाने जगा आणि इतरांनाही जगू द्या. मला नेहमी वाटतं की आपण खूप जास्त विचार करतो उद्याचा. उद्या काय होईल आणि रिटायरमेंटचं काय, मुलांच्या लग्नाचं काय, या चिंतेत आपण आजचा दिवस मात्र गमावून बसतो. आज तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या. मुलांसोबत खेळा, बायकोशी गप्पा मारा, आई वडिलांच्या जवळ बसून त्यांचे अनुभव ऐका. हे क्षण पुन्हा येणार नाहीत. पैसा पुन्हा कमवता येईल, पण गेलेली वेळ आणि माणसं पुन्हा मिळणार नाहीत. वेळ ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. ती योग्य ठिकाणी करा. आणि स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर लोक खूप शांत होतात. का? कारण तिथे गेल्यावर कळतं की आपल्या व्यतिरिक्त ही एक मोठी शक्ती आहे जी जगात चलवलन चालवते आणि आपण फक्त एक निमित्त आहोत. कर्तव्य आपला नाही तर त्या शक्तीचा आहे. जेव्हा ही जाणीव होते तेव्हा अहंकार गळून पडतो. मला अशा अनेक लोकांशी बोलण्याची संधी मिळते जे खूप डिप्रेशनमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं असतं की आमच्या आयुष्यात काहीच उरलं नाहीये. पण मी त्यांना सांगतो की जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत संधी आहे. हार मानू नका. कधी कधी आयुष्य आपल्याला शून्यावर आणून सोडतं, पण शून्यातूनच विश्व निर्माण करण्याची ताकद आपल्यात असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. कोणाला तरी वाटलं असेल की मी आता संपलोय, पण तिथूनच तुमची नवीन सुरुवात होऊ शकते. आयुष्यातली वळण ही फक्त दिशा बदलण्यासाठी असतात, रस्ता संपवण्यासाठी नाही. चालत राहा, न थकता न डगमगता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्हाला मार्ग सापडेलच. आपण अनेकदा पैशांच्या मागे धावतो, पण पैसा म्हणजे सगळं काही नाही. पैसा सुख सोयी देऊ शकतो, पण शांती नाही. शांती ही आतून येते. जर तुमचं मन स्वच्छ असेल तर तुमची चटणी भाकरी खाऊन सुद्धा समाधानाने तुम्ही राहू शकता. आणि जर मनात खळबळ असेल तर पंचपक्वान्न सुद्धा कडू वाटतील. आता समाधान ही मानलेली गोष्ट आहे. ज्याच्याकडे आहे त्यात तो तृप्त आहे, तोच खरा श्रीमंत आहे. मला एकदा एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं होतं की बाळा, आयुष्यभर धावलो खूप काही मिळवण्यासाठी, पण शेवटी कळलं की जे शोधत होतो ते माझ्या जवळच होतं. आपण बाहेर शोधतोय, पण सगळं आपल्या आतच आहे. अध्यात्म म्हणजे दुसरं काय? स्वतःचा शोध घेणं म्हणजे अध्यात्म आहे. आपण कोण आहोत, आपण इथे कशासाठी आलो आहोत, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे गरजेचं आहे. रोजच्या धकाधकीत आपल्याला हे प्रश्न पडत नाहीत, पण कधीतरी एकांतात बसून विचार करा. तुम्हाला कळेल की आपण किती छोट्या गोष्टींसाठी आपलं आयुष्य वाया घालवतोय. कोणाचं तरी बोलणं लागलं म्हणून रडत बसणं, कोणाचं तरी यश पाहून जळणं, हे सगळं खूप खालच्या दर्जाचं आहे. या पलीकडे जा, स्वतःचं विश्व निर्माण करा. तुमच्यात काय टॅलेंट आहे ते ओळखा. देवाने प्रत्येकाला काही ना काही खास दिलंय. कोणाला चांगलं बोलता येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगला स्वयंपाक करता येतो. आणि त्या कलेचा आदर करा, तिला जपून ठेवा. ती कलाच तुम्हाला कठीण काळात आधार देईल. मला लिहायला खूप आवडतं. जेव्हा मी खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा मी माझे विचार कागदावर उतरवतो. त्यानंतर मला खूप हलकं वाटतं. तुम्ही तुमचा असा एखादा छंद जोपासा. छंद हा माणसाला जिवंत ठेवतो. नाहीतर आपण फक्त जगण्यासाठी जगत असतो. जगण्यात मजा असायला हवी, उत्साह असायला हवा. स्वामी समर्थांच्या नावाचा जप करताना तो उत्साह जागवतो आणि ती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे. तुम्ही जेव्हा श्री स्वामी समर्थ असं म्हणता ना, तेव्हा तुमच्या शरीरातल्या पेशींना सुद्धा नक्कीच एक ऊर्जा मिळते. हे शास्त्र सुद्धा मान्य करते. आता मंत्रामध्ये ताकद असते, पण ती ताकद तेव्हाच काम करते जेव्हा तुमच्या त्यावर पूर्ण विश्वास असतो. शंका मनात ठेवून केलेलं काम कधी यशस्वी होत नाही. निशंक राहा. मला खूप वेळा विचारतात की भक्ती कशी करावी. मी त्यांना सांगतो की भक्ती म्हणजे देवाला लाच देणं नाही. हे देवा, माझं एवढं काम कर, मग मी तुला पेढे चढवीन, ही भक्ती नाही.
हा व्यवहार झाला. भक्ती म्हणजे कोणत्याही अटीशिवाय देवावर प्रेम करणं आणि जे आहे ते मिळेल ते त्याचा प्रसाद म्हणून स्वीकारणं. कठीण आहे नाही, पण अशक्य नाही. ज्या दिवशी तुम्हाला कशाचीच अपेक्षा उरणार नाही त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल. आपण दुःखी का होतो? कारण आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. जर अपेक्षाच नसतील तर दुःख कुठून येणार? पण आपण तर अपेक्षांनी भरलेलो आहोत. मुलांकडून अपेक्षा, सरकारकडून अपेक्षा, देवाकडून अपेक्षा. या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपण दबून गेलोय. हे ओझं उतरून टाका आणि मोकळा श्वास घ्या. तुम्ही इथे कोणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेले नाही आहात. तुम्ही तुमचं आयुष्य हे जगण्यासाठी आलात. कोणाशीही तुलना करू नका. तुमची तुलना फक्त कालच्या तुमच्याशी करा. कालपेक्षा मी आज थोडा तरी चांगला वागलो का हे बघा. कोणाचं तरी मन तर नाही ना दुखावलं मी आज? म्हणून हे तपासा. रात्री झोपण्यापूर्वी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. जर आज तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि उद्या ती न करण्याचा निश्चय करा. हेच खरं जगणं आहे. चुका तर माणसांकडून होतातच, पण जो चूक सुधारतो तोच पुढे जातो. आपण देवाला घाबरतो, पण देवाला घाबरवण्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करायला शिका. आणि देव हा काही शिक्षा देणारा पोलीस नाहीये, तो आपली काळजी घेणारा पिता आहे. आपण जेव्हा चुकतो तेव्हा तो आपल्याला सावरतो, पण आपल्याला जाणीव त्याची नसते. आपण म्हणतो की माझ्यावरच काय संकट आलं, पण त्या संकटातून तो आपल्याला काय शिकवू पाहतोय हे आपण कधी बघत नाही. दृष्टिकोन बदला, सृष्टी बदलेल. मला असं वाटतं की आपण खूप जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतोय. दुसऱ्याचं आयुष्य किती छान आहे हे बघण्यात आपण आपला वेळ वाया घालवतोय. पण ते फक्त एक मुखवटा असतो. कोणाचंही आयुष्य परफेक्ट नसतं. प्रत्येकाला आपापले प्रश्न आहेत. त्यामुळे दुसऱ्यातला रीलला बघून आपलं रिअल आयुष्य खराब करू नका. तुमच्याकडे जे आहे ते बेस्ट आहे असं समजा. कृतज्ञता हा शब्द खूप महत्वाचा आहे. कृतज्ञ राहा. ज्यांनी तुम्हाला मदत केली, ज्यांनी तुम्हाला घडवलं, त्या सगळ्यांचे आभार माना. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव ठेवा. आजकाल मुलं शिकली की आई वडिलांना विसरतात, त्यांना ओझं समजतात. हे खूप मोठं पाप आहे. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्यांना तुम्ही म्हातारपणी आधार देऊ शकत नसाल तर तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. संस्कार हे अभ्यासापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. स्वामी समर्थांनी नेहमी मातृपितृ भक्तीला महत्व दिलंय. घरच्यांना खुश ठेवा, देव आपोआप खुश होईल. मंदिराच्या पायऱ्या झिजवण्यापेक्षा घरी बसलेल्या देवाची सेवा करा. म्हातारपणी त्यांना फक्त तुमच्या वेळेची गरज असते आणि ती वेळ तुम्ही दिलीच पाहिजे, पैशाची नाही. त्यांच्याशी 2 शब्द प्रेमाने बोला, त्यांना खूप बरं वाटेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला तरी असा वेळ दिलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कमेंटमध्ये तुमचा अनुभव देखील सांगू शकता. मला वाटतं की आपण खूप जास्त प्रॅक्टिकल झालोय. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधतो, पण काही गोष्टी लॉजिकच्या पलीकडे असतात. भावनांना लॉजिक नसतं, भक्तीला लॉजिक नसतं. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक मैलोनी मिल चालत जातात. ऊन वारा पावसाची पर्वा करत नाहीत. हे कोणत्या लॉजिकमध्ये बसतं? हे वेड असतं, प्रेमाचं आणि श्रद्धेचं वेड. आणि ज्याच्याकडे हे वेड नाही त्याचं आयुष्य वृक्ष आहे. थोडं वेळ असावं माणसात, थोडी निरागसता असावी माणसात. प्रत्येक गोष्टीत नफा तोटा बघून जगणं म्हणजे व्यापार झाला, आयुष्य नाही. हृदयाचं ऐकायला शिका. तुमचं डोकं नेहमी तुम्हाला भीती दाखवेल, पण हृदय नेहमी योग्य मार्ग दाखवेल. आपण डोक्याचं ऐकतो कारण आपल्याला रिस्क घ्यायला भीती वाटते, पण रिस्क घेतल्याशिवाय काहीच मिळत नाही. स्वामी समर्थांनी सुद्धा नेहमी सांगितलं की धाडसी व्हा. घाबरून जगणं म्हणजे अर्धे मेलेलं असणं होय. जे होईल ते बघून घेऊ हा एगोच नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. आयुष्य खूप काही शिकवतं, फक्त शिकण्याची तयारी हवी. मला कधी कधी असं वाटतं की आपण खूप जास्त बोलतो पण कृती मात्र कमी करतो. आपण जगाला उपदेश द्यायला खूप पुढे असतो, पण स्वतःवर वेळ आली की आपण मागे सरकतो. जो बोलतो तसा वागतो तोच खरा संत आहे. आपल्याला संत व्हायचं नाहीये, पण आपण किमान एक चांगला माणूस तर होईल ना, आणि ते आपल्याला नक्कीच होता येईल ना. म्हणून स्वतःच्या शब्दांना जागता आलं पाहिजे. कोणाला तरी दिलेला शब्द मोडू नका. विश्वास कमवायला वर्ष लागतात, पण तो तुटायला 1 सेकंद सुद्धा पुरेसा असतो. त्यामुळे कोणाचाही विश्वास तोडू नका. विश्वास ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे. ती स्वस्त लोकांसाठी नाहीये. कोणाला तरी वाटलं असेल की मी आज काय सगळं बोलतोय, पण मला वाटतं की समाजात आता सकारात्मकतेची खूप गरज आहे. सगळीकडे नकारात्मकता, बातम्या, भांडणं, तणाव बघायला मिळतो. अशा वेळी हे 2 शब्दांचे सांत्वन कोणाला तरी जगण्याची नवीन उमेद देऊ शकतात. आणि आपण एकमेकांचे आधारस्तंभ व्हायला हवं. कोणाला तरी गरज असेल तेव्हा धावून जा. मदत म्हणजे नेहमी पैशांचीच नसते. कधी कोणाचं ऐकून घेणं ही सुद्धा मोठी मदत असते. लोकांना फक्त कोणीतरी आपलं ऐकून घेणारं हवं असतं. तुम्ही फक्त शांतपणे त्यांचं ऐकलं तरी त्यांचं अर्ध दुःख हलकं होतं. हे आपण करू शकतो ना. यात काही पैसे लागत नाहीत,
पण आपण इतकं इगोमध्ये असतो ना की आपल्याला समोरच्याचं ऐकायला वेळच नसतो आणि ते ऐकू वाटतच नाही. आपण फक्त आपलं सांगायला बसलेलो असतो. हे बदलायला हवं. ऐकण्याची कला अवगत करा. स्वामी समर्थांकडे लोक आपलं दुखणं घेऊन यायचे. ते फक्त शांतपणे बघायचे आणि त्या नजरेत सगळं समाधान असायला हवं. आपल्याला सुद्धा तसंच बनायचं आहे. शांत, संयमी आणि प्रेमळ. द्वेषाने द्वेष कधी संपत नाही, तो फक्त प्रेमाने जिंकता येतो. हे जगाचं सत्य आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि पण आपण तलवारीतला तलवारीनेच उत्तर द्यायला जातो, तिथेच युद्ध सुरू होतं. जर आपण शांत राहिलो तर समोरचा माणूस सुद्धा काही वेळाने थंड होईल. मौन हे खूप मोठं शस्त्र आहे. तिथे शब्दांची गरज नाही, तिथे शांत राहा. अनेक भांडणं फक्त शांत राहिल्याने टाळता येतात. पण आपल्याला उत्तर द्यायचं असतं, आपल्याला स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करायचं असतं. यातूनच प्रॉब्लेम सुरू होतात. विचार करा की आपण दिवसभरात किती वेळा विनाकारण बोलतो. जर आपण फक्त कामापुरता बोललो तर आपली किती ऊर्जा वाचेल आणि ती ऊर्जा आपल्या चांगल्या कामासाठी वापरू शकतो. मला प्रवासात अनेक लोक भेटतात. प्रत्येकाची एक वेगळीच गोष्ट असते आणि कोणाचं आयुष्य संघर्षाचं असतं, कोणाचं सुखाचं. पण एक गोष्ट मात्र कॉमन आहे, ती म्हणजे सुखाचा शोध. प्रत्येक जण सुखाच्या मागे धावतंय, पण सुख हे मृगजळासारखं आहे. तुम्ही त्याच्या मागे जितकं धावाल तितकं ते लांब जाईल. त्याऐवजी तुम्ही जिथे आहात तिथेच सुखाला शोधा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या गोष्टीत सुख शोधायला शिका. सकाळचा जो चहा आहे, पक्ष्यांचा जो आवाज आहे, वाळलेल्या मातीचा जो सुगंध आहे, आणि यात जे सुख आहे ना ते कशातच नाहीये. आपण मात्र हे सगळं दुर्लक्षित करतो. आपल्याला हवं असतं काहीतरी भव्य, काहीतरी मोठं, पण त्या मोठेपणात सुख नसतं. मोठेपणात जबाबदारी असते, ताण असतो. साधेपणात सुख आहे. स्वामी समर्थांनी साधेपणाचा आदर्श घालून दिलाय. ते साध्या वस्त्रात राहायचे, साध्या घरात राहायचे, पण ते त्यांच्याकडे बघून जगाला शांती मिळायची. आणि हा साधेपणा आपण आपल्या आयुष्यात आणला पाहिजे. आजकाल आपण दिखाव्यासाठी खूप पैसे खर्च करतोय. लग्नामध्ये होणारा खर्च, पार्ट्यांमध्ये होणारी उधळपट्टी, हे सगळं कोणासाठी? फक्त लोकांना दाखवण्यासाठी. पण त्या लोकांना काहीच फरक पडत नाही. ते येतात, जेवतात आणि जातात. काहीतरी उणीव काढून जातात. मग कशासाठी आपण कर्ज काढून हे सगळं करायचं? स्वतःच्या समाधानासाठी जगा, लोकांच्या दिखाव्यासाठी नाही. तुमच्याकडे सायकल असेल तरी चालेल, पण ती तुमच्या हक्काची असावी आणि तुम्ही ती चालवताना खुश असावे. कार घेऊन जर तुम्ही हप्ते फेडण्याच्या चिंतेत असाल तर त्या कारचा काय उपयोग? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे खूप फक्त पैसा असणं नाही, तर तुमच्या गरजा मर्यादित असणं. जितक्या गरजा कमी तितके तुम्ही जास्त स्वतंत्र आहे. हे तत्व जर आपल्या समजलं तर आपल्या आयुष्यातल्या अर्ध्या समस्या संपतील. पण आपण तर गरजा वाढवत चाललोय. प्रत्येक नवीन मोबाईल, प्रत्येक नवीन गॅजेट आपल्याला हवं असतं. आपण वस्तूंचे गुलाम झालोय. वस्तू आपल्याला वापरण्याऐवजी आपण वस्तूंना वापरत पाहिजे, आणि ही जाणीव आता व्हायला हवी. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्याला ही बुद्धी लाभो, हीच प्रार्थना. आपल्याला जीवनात अनेकदा निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी आपण द्विधा मनस्थितीत असतो. अशा वेळी काय करायचं? शांत डोक्याने विचार करा की या निर्णयाचा परिणाम काय होईल. जर तुमच्या निर्णयामुळे कोणाचं चांगलं होत असेल तर तो निर्णय बिनधास्त घ्या, आणि जर कोणाचं नुकसान होत असेल तर 10 वेळा विचार करा. स्वार्थ सोडून विचार केला की योग्य उत्तर मिळतं, आणि आपण नेहमी आपला फायदा बघतो म्हणून आपण चुकतो. म्हणून जर आपण सर्वांचा विचार केला तर आपल्याला यश नक्कीच मिळेल. यश म्हणजे फक्त स्वतःच पुढे जाणं नाही, तर सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं आहे. लीडर तो असतो जो सर्वांना सोबत नेतो. आपल्याला आपल्या कुटुंबाचा, समाजाचा लीडर बनायचा आहे. प्रत्येकाला प्रेरणा द्या आणि प्रत्येकाला मदत करा. कोणालाही मागे सोडू नका. स्वामी समर्थांनी कधीच कोणाला दूर लोटलं नाही. त्यांच्याकडे जो आला तो त्यांचा झाला, आणि तीच आपुलकी आपल्या वागण्यात हवी. मला खूप वेळा वाटतं की आपण खूप जास्त कडक असतो. स्वतःबद्दल सुद्धा आपण आपल्या चुकांना माफ करत नाही, स्वतःला दोष देत राहतो. पण लक्षात ठेवा, आपण माणूस आहोत आणि माणसाकडून चुका होणं स्वाभाविक आहे. स्वतःला माफ करायला शिका, आणि जर तुम्ही स्वतःला माफ करू शकला नाहीत तर तुम्ही जगाला काय माफ करणार? स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, आणि जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कराल तेव्हा जग तुमची किंमत करेल. लाचार होऊ नका, स्वाभिमानाने जगा. स्वामी समर्थांनी नेहमी स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिलाय. कोणापुढे हात पसरू नका. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा. कष्ट करणारा कधीच उपाशी मरत नाही, आणि जो देतो तो कधीच रिकाम्या हाताने राहत नाही. हे निसर्गाचं गणित आहे. आपण फक्त आपलं कर्म करत राहायचंय, फळाची चिंता करायची नाही. स्वामी आहेत ना फळ द्यायला, मग आपण कशाला डोकं लावायचं? हाच तो भाव जो आपल्याला कठीण प्रसंगात तारून ठेवतो. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर श्रद्धा म्हणजे एक असा आधार आहे जो तुम्हाला कधीच पडू देत नाही. तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आलाय का जेव्हा तुम्हाला वाटलं की आता फक्त देवच वाचू शकतो? सांगा कमेंटमध्ये.
वाचायला आवडेल मला. शेअर करा हे विचार जर तुम्हाला वाटत असेल की यामुळे कोणाचं तरी भलं होईल. आपण जे काही चांगलं देतो ते आपल्याकडे परत येतं. जर तुम्ही कोणाला धीर दिला तर तुम्हालाही गरज पडल्यावर कोणाकडून तरी धीर मिळणार आहे. ही साखळी आहे जी आपण चालू ठेवायला हवी. आजकालच्या काळात माणसं खूप एकटी पडली आहेत. जरी त्यांच्याकडे फेसबुकवर 5,000 फ्रेंड्स असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्याशी बोलायला कोणी नसतं. ही एक नक्की शोकांतिका आहे. आपण या व्हर्च्युअल जगातून बाहेर पडायला हवं. प्रत्यक्ष संपर्क महत्वाचा आहे. कोणाला तरी प्रत्यक्ष भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा, चहाचा एक कप सोबत घ्या. त्यातून जे बॉन्डिंग होतं ना ते व्हॉट्सअपवरच्या मेसेजने कधीच होणार नाही. स्पर्श, आवाज, नजर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यंत्राच्या काळात आपण आपली माणुसकी हरू नये. भावना जपायला शिका. कोणाचं मन कसं जपायचं हे संतांकडून शिकावं. ते कधी कोणाशी उद्धटपणे बोलले नाहीत. त्यांच्या शब्दात मधासारखा गोडवा असायचा. आपणही आपल्या वाणीत तो गोडवा आणण्याचा प्रयत्न करूया. गोड बोलल्याने अर्धी कामं होतात. राग तर कोणाला येतो, पण रागावर नियंत्रण मिळवणं हीच खरी परीक्षा आहे. जसं आपण कचरा घरात साठवून ठेवत नाही तसाच मनातला कचरा सुद्धा साठवून ठेवू नका. रोज साफसफाई करा. वाईट आठवणी, द्वेष, मत्सर हे सगळं बाहेर काढून टाका. तरच नवीन आणि चांगले विचार तुमच्या मनात जागा घेऊ शकतील. स्वामी समर्थांचे नाव घेणं म्हणजे मनाची साफसफाई करणं आहे. आणि तो असा एक साबण आहे जो तुमच्या आत्म्याला स्वच्छ करतो. रोज थोडा वेळ नामस्मरण करा. नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. ते तुम्हाला जगाच्या कोलाहलातून दूर नेतं आणि स्वतःच्या आत असलेल्या त्या शांततेची ओळख करून देतं. आपण शांत का नाही आहोत? कारण आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या नादात आहोत आणि तृष्णा कधीच संपत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी हवी असते. यालाच माया म्हणतात. या मायेच्या जाळ्यातून सुटायचं असेल तर तृप्ती महत्वाची आहे. जे आहे त्यात समाधान मानायला शिका. याचा अर्थ प्रगती करू नका असा नाही, पण प्रगती करताना आपली शांती गमावू नका. धावताना जर दम लागत असेल तर थोडा वेळ थांबा, श्वास घ्या आणि मग पुन्हा चालायला लागा. सतत धावणं म्हणजे जगणं नाही. आयुष्यातला तो समतोल साधणं गरजेचं आहे. काम, कुटुंब, स्वतःसाठी वेळ आणि भक्ती या चारही गोष्टींना योग्य वेळ द्या. तरच तुमचं आयुष्य पूर्ण होईल. आपण फक्त कामाला महत्त्व देतो आणि बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. मग एक दिवस कळतं की आपल्याकडे खूप पैसा आहे पण सोबतीला कोणीच नाही. आणि हे टाळायला हवं. प्रत्येक नात्याला वेळ द्या. मुलं मोठी आहेत, आई वडील म्हातारे आहेत. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. त्यामुळे हाय त्या वेळेचा सदुपयोग करा. मला आठवतंय माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं की आयुष्यात 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जेव्हा तू खूप खुश असशील तेव्हा कोणाला प्रॉमिस करू नकोस आणि जेव्हा तू खूप रागात असशील तेव्हा कोणाला उत्तर देऊ नकोस. किती साधं पण किती खोलवर विचार करायला लावणारं वाक्य आहे. आणि आपण इमोशनच्या भरात चुकीचे निर्णय घेतो आणि मग आयुष्यभर पश्चाताप करतो. संयम हा सर्वात मोठा दागिना आहे. जो ज्याच्याकडे आहे तो जगाला जिंकू शकतो. स्वामी समर्थांकडे तो संयम होता आणि ते कोणावरही लगेच ओरडायचे नाहीत किंवा लगेच खुश व्हायचे नाहीत. ते शिस्तप्रिय आणि एकदम प्रज्ञ होते आणि ते पाळायचे नियम. आपल्यालाही तसंच बनायचं आहे. आयुष्य एक रंगमंच आहे असं म्हणतात. आपण फक्त आपली भूमिका नक्कीच उत्तम ठेवायची आहे. आणि कोणाची भूमिका मोठी आहे, कोणाची छोटी आहे हे महत्त्वाचं नाही. तुम्ही ती भूमिका किती प्रामाणिकपणे निभावली हे महत्त्वाचं आहे. जगाच्या नजरेत तुम्ही काय आहात यापेक्षा तुमच्या स्वतःच्या नजरेत तुम्ही काय आहात हे बघा. आरशात बघताना नजर चोरून बघण्याची वेळ येऊ नये. इथं इतकं पारदर्शक तुमचं चरित्र असावं. चरित्र हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती कोणीही चोरू शकत नाही. लोक तुमच्यावर टीका करतील, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, पण जर तुमचं चरित्र शुद्ध असेल तर कोणीच तुमचं काहीच नक्कीच करू शकणार नाही. स्वामी समर्थांची साथ असेल तर कशाचीच भीती नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त आश्वासन नाही तर ते एक सत्य आहे. आपल्याला फक्त ते अनुभवायला हवं. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे हारलेले असता तेव्हाच तो हात तुम्हाला वर ओढतो आणि त्या हातावर विश्वास ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला तक्रारींनी भरू नका. तक्रार करणारा माणूस कधीच सुखी नसतो. कृतज्ञता व्यक्त करा. आज तुम्हाला हा दिवस बघायला मिळाला ही सुद्धा देवाची मोठी कृपा आहे. कितीतरी लोक काल रात्री झोपले आणि आज सकाळी उठू शकले नाही. आपण उठलोय, आपण श्वास घेतोय, आपल्याकडे काम आहे, हे खूप आहे आणि याबद्दल देवाचे आभार माना. आजचा दिवस आनंदात घालवा. कोणाला तरी मदत करा, कोणाला तरी चेहऱ्यावर हसू आणा. हेच तुमचं आजचं काम आहे. बाकी सगळं आपोआप होईल. स्वामींच्या नामात खूप ताकद आहे. ती तुम्हाला सदैव बळ देत राहो. आणि तुम्ही आज जे काही ऐकलं त्यावर थोडा विचार करा आणि ते तुमच्या जीवनात नक्कीच तुम्ही अंमलात आणला हवं. आणि ते अंमलात आणलं तरच त्याचं महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही ते शिकलात आणि स्वामी समर्थांची सर्व काही नक्कीच तुम्ही नियम पाळत आहात. आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही सर्व पाळलं तर तुम्हालाही त्याचा अनुभव चांगलाच येईल. कारण चांगला अनुभव तुम्हाला यायलाच हवा.
आणि चांगल्या अनुभवातून माणूस खूप काही शिकू शकतो, हे तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. माणसांचं मन कधी कधी इतकं विस्कळीत होतं की नक्की काय हवंय हेच कळत नाही. मला आज तसंच काहीतरी वाटतंय, कशातच लक्ष लागत नाहीये. आपण दिवसभर इतकी कामं करतो, लोकांशी बोलतो, हसतो, पण तरी आत कुठेतरी एक अनोळखी पोकळी जाणवते. ही पोकळी कशाने भरून निघेल? पैशाने? प्रसिद्धीने? छे, या गोष्टी तर फक्त वरवरच्या आहेत. ही पोकळी फक्त समाधानाने भरता येते आणि ते समाधान बाजारात विकत मिळत नाही. आपण नेहमी विचार करतो की उद्या सगळं नीट होईल, उद्या मी सुखी होईन, पण तो उद्या कधीच येत नाही. जो आहे तो फक्त आज आहे. आणि स्वामी समर्थांच्या त्या मूर्तीकडे पाहिलं की मला नेहमी असं वाटतं की ते सांगतायत, अरे वेड्या, तू कशाचा इतका विचार करतोयस? जे व्हायचंय ते तर होणारच आहे, मग तो आजचा दिवस का खराब करतोयस? खरंच आपण किती फालतू गोष्टीसाठी आपली मानसिक शांती गमावतो. कोणाचं तरी लग्न ठरलं नाही, कोणाची तरी नोकरी गेली, कोणाची तरी कोणाशी भांडण झालं, या सगळ्या गोष्टी आयुष्याचा एक छोटा भाग आहेत, संपूर्ण आयुष्य नाही. पण आपण त्यांना सर्वस्व मानतो. मला आठवतंय, एकदा मी एक अशा संकटात सापडलो होतो की मला वाटलं आता रस्ताच उरला नाहीये. पण थोडा वेळ शांत बसलो आणि स्वामींचं नाव घेतलं, तेव्हा हळूहळू प्रकाश दिसायला लागला. संकट ही ढगांसारखी असतात, ती येतात आणि जातात, पण आकाश मात्र स्थिर असतं. आपण ते आकाश बनायला हवं, पण आपण ढगांसोबतच वाहून जातो. तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही स्वतःच्याच विचारांच्या जाळ्यात अडकलाय आणि बाहेर पडायला मार्गच दिसत नाहीये? कमेंटमध्ये सांगा एकदा, म्हणजे मला कळेल की मी एकटाच नाहीये असा विचार करणारा. आपण एकमेकांशी मन मोकळेपणाने बोललो तर अर्ध्या समस्या तिथेच सुटतात. पण अडचण अशी आहे की आजकाल कोणाला कोणाचं ऐकून घ्यायला वेळच नाहीये. प्रत्येक जण आपलं रडगाणं गाण्यात व्यस्त आहे. खरं सांगू का, माणुसकी ही शब्दात नाही तर वागण्यात असते. तुम्ही एखाद्या माणसाला संकटकाळी फक्त मी आहे तुझ्या सोबत असं म्हटलं ना, तरी त्याला खूप धीर मिळतो. स्वामींनी कधीच मोठे प्रवचन दिले नाहीत, त्यांनी त्यांच्या कृतीतून लोकांना शिकवलंय. आपण मात्र फक्त वाचतो आणि विसरतो. अंमलबजावणी शून्य. आपल्या घरासमोरच्या झाडांकडे बघा, ते कसलंही फळ मिळण्याची अपेक्षा न ठेवता सावली देतं. आपण माणसांकडून मात्र प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागतो. मी त्याच्यासाठी इतकं केलं, मग त्याने माझ्यासाठी काय केलं? हा जो हिशोब पण आहे ना, तोच नात्यांना पोखरतो. निस्वार्थीपणे काहीतरी करून बघा, त्यातून जे सुख मिळतं ना ते कशातच नाहीये. पण आपलं मन खूप स्वार्थी असतं, त्याला प्रत्येक गोष्टीत आपला फायदा हवा असतो. हा फायदा शोधण्याच्या नादात आपण आपली माणुसकी हरवून बसतो. कधीतरी एखाद्या लहान मुलासारखं निरागस होऊन बघा, त्याला कशाची चिंता नसते, तो फक्त वर्तमानात जगत असतो. आपण मात्र भविष्याच्या काळजीत आणि भूतकाळाच्या ओझ्याखाली दबलेलो असतो. हे ओझं उतरून टाकायला शिकलं पाहिजे. स्वामी म्हणतात ना, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. मग कसलं ओझं घेऊन फिरताय? विश्वासाची कमतरता हीच आपली सर्वात मोठी समस्या आहे. आपण म्हणतो आमची खूप श्रद्धा आहे, पण पहिली अडचण आली की आपण देवाला जाब विचारतो. ही कसली श्रद्धा? श्रद्धा तर ती असते जी संकटात अधिक घट्ट होते. मला वाटतं की आपण खूप जास्त कन्सर्न आहोत की लोक आपल्याला काय म्हणतील. कोणाच्या बोलण्याने आपण सुखी होतो आणि कोणाच्या बोलण्याने दुःखी. म्हणजे आपल्या सुखाची चाबी आपल्या दुसऱ्याच्या हातात दिले. ही चाबी स्वतःकडे ठेवा. लोक तर काहीही म्हणतील, त्यांचं कामच आहे ते. कोणाच्याही सल्ल्यापेक्षा स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, तो कधीच चुकीचा नसतो. मात्र आपण मात्र बाह्य जगाच्या गोंधळात तो आवाज ऐकायला विसरतो. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा, मोबाईल बाजूला ठेवा आणि शांत बसा. त्या शांततेत तुम्हाला तुमची स्वतःची ओळख होईल. आपण इतरांना ओळखण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःला मात्र कधीच ओळखत नाही. हा सर्वात मोठा विनोद आहे. आयुष्य हे एकदाच मिळतं, ते कुरकुर करत जगण्यात काहीच अर्थ नाहीये. आनंदी राहणं ही एक कला आहे आणि ती सरावाने जमते. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने बघा. वाईटातही काहीतरी चांगलं असतं, ते फक्त शोधता आलं पाहिजे. स्वामी समर्थ असं लिहा कमेंटमध्ये, जर तुम्हाला वाटत असेल की सकारात्मकता ही जगण्याची ताकद आहे. आपण आपल्या चुकांमधून शिकतो, पण आपण चुका मान्य करायला तयार नसतो. अहंकार आपल्याला आपली चूक बघू देत नाही. जोपर्यंत आपण नतमस्तक होत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही. पाणी सुद्धा खालच्या दिशेला वाहतं, तसंच ज्ञान आणि कृपा सुद्धा त्याच माणसाला मिळते जो नम्र असतो. ताठरपणा हा विनाशाचे लक्षण आहे. झाड जितकं फळांनी लदबदलेलं असतं ना, तितकंच ते खाली झुकलेलं असतं. आपणही आयुष्यात कितीही मोठे झालो तरी पाय जमिनीवरच असले पाहिजे, तरच आपण टिकू शकू. मला कधी कधी वाटतं की आपण खूप जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतोय आणि वास्तवापासून लांब जातोय. दुसऱ्यांच्या फोटोंवर लाईक करण्यापेक्षा प्रत्यक्षात कोणाच्या तरी दुःखात सहभागी व्हा.
तीच खरी माणुसकी आहे. यंत्राच्या या युगात आपणही यंत्र बनू नये याची काळजी घेतलीच पाहिजे. भावना जपायला शिका. कोणाचं मन कसं जपायचं हे आपल्याला कोणी शिकवत नाही, ते अनुभवातून शिकावं लागतं. कोणाला तरी माफ करून बघा, तुम्हाला इतकं हलकं वाटेल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. राग आणि द्वेष धरून ठेवणे म्हणजे स्वतःचं विष पिणे आणि दुसऱ्याच्या मृत्यूची वाट पाहणे होय. यातूनच कोणाचंच भलं होत नाही. मुक्त व्हा. या सगळ्यातून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होईल. फक्त विश्वास ठेवा. आपण अनेकदा पैशाच्या मागे धावतो, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा सुख सोयी देऊ शकतो, पण शांत झोप नाही. शांत झोप ही फक्त शुद्ध मनातच नांदते. तुमची नियत साफ असेल तर तुम्हाला कशाचीच भीती उरणार नाही. लोक तुम्हाला फसवू शकतील, तुमचं नुकसान करू शकतील, पण तुमची शांती कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. ही शांतीच आपली खरी संपत्ती आहे. आपण बाहेर शोधतोय ती शांती आपल्या आतच आहे. तिला फक्त जागृत करण्याची गरज आहे. रोजच्या धकाधकीत आपण आपल्या छंदांना, आपल्या आवडीनिवडींना विसरून गेलोय. कुणाला गाणं आवडायचंय, कुणाला चित्रकला, कुणाला फक्त शांतपणे पुस्तक वाचायला आवडायचं. आता ते सगळं कुठेतरी धूळ खात पडलंय. का? कारण आपल्याला सक्सेसफुल व्हायचंय. पण या यशाची व्याख्या काय? खूप पैसा म्हणजे यश का? की मनातली शांतता म्हणजे यश? माझ्या मते ज्या माणसाला रात्री शांत झोप लागते तो जगातील सर्वात यशस्वी माणूस आहे. किती श्रीमंत असा, जर औषधांशिवाय झोप येत नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे? आपण शरीरासाठी व्यायाम करतो ना, जिम मध्ये जातो ना, पण मनाच्या व्यायामाचं काय? मन कसं सुदृढ राहणार? चांगले विचार, चांगली पुस्तकं आणि चांगल्या लोकांची संगत हाच मनाचा व्यायाम आहे. स्वामी समर्थांच्या मठात गेल्यावर जी शांतता मिळते ना, ती कशामुळे मिळते माहितीये का? कारण तिथे फक्त सकारात्मक ऊर्जा असते आणि ती सकारात्मक ऊर्जा आपण घेतली पाहिजे. तिथे गेलेला प्रत्येक माणूस आपलं दुःख विसरायला किंवा कमी करायला गेलेला असतो. म्हणून स्वामींच्या मठात गेल्यावर एवढं शांतता तुम्हाला वाटत असते. त्यामुळे स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींच्या मठात जा आणि स्वामींचा आशीर्वाद नक्कीच घ्या. आपण नेहमी आयुष्यात काहीतरी मोठं शोधण्याच्या नादात असतो, पण खरं सुख हे आपल्या आसपास असलेल्या अगदी साध्या गोष्टींमध्ये दडलेलं असतं. हे आपल्याला खूप उशिरा समजतं. दिवसभर कामाच्या रगाड्यात आपण स्वतःला इतकं विसरून जातो की रात्री घरी आल्यावर शांतपणे श्वास घ्यायला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. माझ्या अनुभवात मी एक गोष्ट शिकलोय की तुम्ही जगासाठी कितीही घाललात आणि धावलात तरीही शेवटी तुमचं मन जिथे रमेल तिथेच तुम्हाला खरी शांती मिळते. स्वामी समर्थ महाराज नेहमी सुचवायचे की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, पण त्यात वाहून जाऊ नका. टेन्शन घेऊन कोणतंही काम चांगलं होत नाही, उलट ते अजून बिघडत जातं. जेव्हा तुमचं डोकं पूर्णपणे कन्फ्यूज असतं तेव्हा थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात जा किंवा एखाद्या लहान मुलाशी गप्पा मारा. तुम्हाला जाणवेल की आयुष्य तर खूप सिंपल आहे. घरामध्ये असताना आपल्या माणसाशी मनमोकळेपणाने बोला, कारण संवाद थांबला की गैरसमज वाढतात. संकटाच्या वेळी डगमगून जाण्यापेक्षा त्या संकटाकडे एक संधी म्हणून बघा. स्वामी समर्थांचे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द केवळ भक्तीसाठी नाहीत, तर ते आपल्या मानसिक ताकद देण्यासाठी आहेत. आपण विनाकारण उद्याची चिंता करतो, पण ज्याने आजचा दिवस निभावून नेलाय तो उद्याची काळजी सुद्धा घेईलच. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कष्टाला कर्माची जोड द्या. दुसऱ्याची प्रगती बघून मत्सर करण्यापेक्षा आपण स्वतःला कालपेक्षा श्रेष्ठ कसं बनवू शकतो यावर लक्ष द्या. मनाची शांती ही कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, ती आपल्याला स्वतःच्या विचारातून निर्माण करावी लागते. प्रत्येक दिवस हा एक नवीन कोरा कागद आहे, त्यावर आनंदाने लिहायला शिका आणि स्वामींच्या आशीर्वादाने मार्ग नक्कीच मोकळा होईल. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या 2 मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबा आणि कमेंटमध्ये तुमचं नाव आणि श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि छान संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.